शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं असून माजी नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी विकास कामं करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे। पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींपर्यंतची कामं तसंच नगरविकास विभाग डीपीडीसी आणि म्हाडामार्फत देखील निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नगरसेवकांना देण्यात आलं। उबाठाला मनसेशी युती करायची असेल तर त्यांनी राज ठाकरेंना योग्य प्रस्ताव पाठवावा असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय। मनसेनं 2014ची विधानसभा आणि 2017च्या महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धव सेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते, मात्र त्यांनी फक्त चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवत आमचा विश्वासघात केला होता असं ते म्हटले। अतिदुर्गम भागात नव्यानं 38 अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। यापूर्वी मान्यता दिलेल्या 145 अंगणवाड्या बांधून पूर्ण झालेल्या आहेत। या अंगणवाड्यांना आता त्वरित पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा मिळणार अशी मोठी घोषणा अदिती तटकरे यांनी केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना इशारा दिलाय। अमेरिकेमध्ये विक्री होणारे आयफोन अमेरिकेमध्येच तयार झाले पाहिजेत, ते भारत किंवा इतर देशात तयार झालेले नसावेत असं स्पष्टच ट्रम्प यांनी सांगितलंय। तसंच ॲपलवर किमान 25% टॅरिफ लावू अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलाय। मात्र मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही। सोबतच आता मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या आत प्रचारासाठी मनाई करण्यात आली आहे। 80 कोटी रुपये किमतीच्या शिडी खरेदी करण्याच्या वादग्रस्त निविदेला मुंबई अग्निशमन दलानं अखेर स्थगिती दिली आहे। अग्निशमन दलानं यापूर्वी 21व्या मजल्यापर्यंत जाणारी टर्न टेबल शिडी ही 10 कोटी रुपयात विकत घेतली होती, तर त्यापेक्षा केवळ 4 मीटर उंच म्हणजेच 22व्या मजल्यापर्यंत पोहोचणाऱ्या 4 शिड्यांसाठी एकूण 80 कोटी खर्च करण्याची तयारी केली होती। 4 मीटरसाठी दुप्पट रकमेत शिडी खरेदीची ही निविदा त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती। अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महावितरणानं यंत्रणेसाठी हाय अलर्ट जारी केला। एसटी महामंडळापाठोपाठ आता आरटीओच्या जागांचाही पीपीपी अर्थात सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकास करण्यात येणार असून राज्यातील 43 जागांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे। यासाठी संबंधित जागांचं आवश्यक कागदपत्र परिवहन आयुक्त कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। नॅक मूल्यांकन अथवा पुनर्मूल्यांकन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेमधून सामावून न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतलाय। विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी नॅक मूल्यांकन प्रक्रियेसाठी 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागानं घेतलाय। एमपीएससीच्या पूर्वनियोजित परीक्षा तसंच राज्यातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या देखील सत्र परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात नियोजित आहेत। मात्र तांत्रिक कारणांमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता 2025 या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला असून शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय। नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 27 ते 30 मे आणि 2 ते 5 जून या कालावधीमध्ये होणार आहे। वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालवण्यापेक्षा वीज ग्राहकांनी 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन महावितरणानं केलं। खरीप हंगामाची तयारी सुरू होताच ठाणे जिल्ह्यामध्ये रासायनिक खतं आणि बी बियाण्यांचा पुरवठा वेगानं सुरू झालेला आहे। यासोबतच या निविष्ठांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागानं विशेष पावलं उचलली असून जिल्हा स्तरावर 1 आणि तालुका स्तरावर 5 असे एकूण 6 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे। अनेक महिने रखडलेल्या बदलापूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे। एकूण 245 कोटी 82 लाख रुपये खर्चातून ही योजना पूर्ण केली जाणार असून यात उपसा विहीर, मुख्य जलस्रोत, जलशुद्धीकरण केंद्र, पाणी उपसा यंत्रणा, जलकुंभ उभारण्यात येणार असून नव्या जलवाहिन्या देखील टाकण्यात येणार आहेत। मुंबई शहरातील नालेसफाईसाठी एआय तंत्रज्ञान आणि रोबोटचा वापर होत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं, तर ही कामं 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले। राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू असून गेल्या 24 तासात आणखी 45 रुग्ण आढळलेले आहेत। राज्यात सर्वाधिक 35 रुग्ण मुंबईत असून पुण्यामध्ये देखील 4 जणांना संसर्ग झालाय। या महिन्यात कोरोनाचे एकूण 177 रुग्ण आढळलेले आहेत। पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झालेली आहे आणि याचबरोबर वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे। याचाच परिणाम म्हणून कोकणासह दक्षिण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय।
एकीकडे कमी पटाच्या काळावरून शाळांचं समायोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील तब्बल 8,213 गावांमध्ये अजूनही साधं प्राथमिक शिक्षण देणारी शाळा पोहोचलेलीच नाहीये. मुंबई विद्यापीठानं पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली असून आता विद्यार्थ्यांना 26 मे पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी पहिली गुणवत्ता यादी 27 मे रोजी जाहीर केली जाणार आहे, तर 13 जून पासून नियमित वर्गांना सुरुवात होणार आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 21 मेला तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाली होती. शिक्षण विभागानं पूर्वतयारी केली नसल्यामुळेच विद्यार्थ्यांना फटका बसला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन प्रवेशाची मुभा देऊन प्रवेश प्रक्रिया मोफत करावी अशी मागणी विद्यार्थी संघटनेनं केली आहे. ठाण्याहून बोरिवली आणि वसईच्या दिशेनं जाणाऱ्या घोडबंदर रोडवर शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. घोडबंदर रस्त्यावर मोठी वाहनं आणि रस्ते कामांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांचे मोठे हाल झाले. प्रसिद्ध कवी आणि गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील हा सर्वोच्च साहित्य सन्मान आहे. राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधलंय. भारताला पाकिस्तानसोबत का जोडलं गेलं, पाकिस्तानची निंदा करण्यात भारताला एकाही देशानं का साथ दिली नाही, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्यास कुणी सांगितलं, अशी प्रश्नांची सरबत्ती करत गांधी यांनी भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे विफल ठरल्याचा आरोप केलाय. स्वारगेट दुर्घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्यातील 630 बस स्थानकांवर 6,300 कॅमेरे लावणार आहे. त्यासाठी महामंडळाला राज्य सरकारनं 112 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यातील 111 कोटी रुपयांमधून नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याची 5 वर्ष देखभाल करण्याचं काम TCIL कंपनीला देण्यात आलं. विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे येथील कथित लाच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या 20 वर्षांनंतर झालेल्या या प्रकारामुळे विधिमंडळ चांगलेच आक्रमक झालं असून ज्येष्ठ आमदारांची समिती नेमण्यात येणार आहे. कोकण रेल्वेवरील LTT मडगाव एक्सप्रेस सातत्यानं विलंबानं धावत असल्यानं प्रवासी हैराण झालेत. गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री 12:45 LTT वरून सुटणारी रेल्वे गाडी बरेच तास उशिरानं सुटते आणि त्यामुळे ही रेल्वे गाडी दररोज 4 ते 5 तास विलंबानं धावते आणि त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि लोकल प्रवासावरील ताण लक्षात घेता राज्य सरकारनं महत्वाकांक्षी वॉटर मेट्रो प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. डिसेंबर 2026 पासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता असून प्रारंभी 8 मार्गांवर जलवाहतूक सेवा राबवली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या दक्षता पथकानं प्रवासी आरक्षण केंद्र मलकापूर येथून 2 दलालांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख रुपयांहून अधिक किमतीची 182 रेल्वे तिकीटं जप्त केली आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्याशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या 2 मध्यस्थांना जामीन देण्यास अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नकार दिलाय. केतन कदम आणि जय जोशी या दोघांनी जामिनाची मागणी केली होती, ती न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामं 7 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिलेत. नाल्यातून गाळ काढण्याची कामं वेळेत पूर्ण न करणाऱ्या नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी केला. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजून एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आलेली आहे. या प्रकरणातील आरोपींना वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची मदत मिळत असल्याचा आरोप जोर धरू लागलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी यावर थेट सुपेकर यांचं नाव घेत गंभीर आरोप केले. पंढरपूरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं आणि यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं. पालघरमध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्यानं वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे महामार्गाच्या नियोजनाचा अभाव समोर आला. इंदापूरमध्ये जोरदार पावसामुळे तुकाराम महाराजांच्या पालखी द्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागते. दरम्यान पालखी मार्गात अडचणी निर्माण झाल्या. नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. तासभर झालेल्या या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. पाकिस्तानला पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची शिफारस भारताकडून करण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून होणारा निधी पुरवठा देखील रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर भारत FATFला या संदर्भातील माहिती देणार आहे. सनरायझर्स हैदराबादनं RCBचा 42 धावांनी पराभव करून मोठा विजय प्राप्त केलेला आहे. ईशान किशनच्या दमदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं 20 षटकात 6 विकेट गमावून 231 धावा केल्या.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली। T20 क्रिकेटमध्ये एका संघासाठी सर्वाधिक चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरलाय। आरसीबीकडून खेळताना विराट कोहलीनं 800 चौकार मारले। मुख्यमंत्री फडणवीसांनी कसपटे यांच्याशी संवाद साधला। आरोपींना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, वैष्णवीला न्याय देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी कसपटे कुटुंबियांना शब्द दिलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली। आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचं अजित पवार यांनी आश्वासन दिलं। तर निलेश चव्हाण याचाही शोध घेणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। वैष्णवीला शशांक हगवणेकडून पाईपनं मारहाण करण्यात आली आहे। वैष्णवीला मारहाण करण्यात आलेला पाईप पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी हगवणे बाप लेकाला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। राजेंद्र आणि सुशील हगवणेचा 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये मुक्काम असेल। सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण आणि विविध विकास कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सांगली पोलीस दलाला मिळालेल्या नवीन 19 वाहनांचं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अनोखं फिरते तक्रार निवारण कार्यालय सुरू केलंय। गावातच तक्रारींचं निराकरण केलं जात असल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं। रत्नागिरीमध्ये भाजप महिला पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। कोर्टाच्या बाहेरील गेटवर भाजप महिला पदाधिकारी आंदोलन करत होत्या। यावेळी आंदोलन करताना गेटवरून बाजूला करताना महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये वाद झाला। परभणीतील जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या खात्याला लावण्यात आलेला होल्ड काढण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली। जळगावच्या नवीन बीजे मार्केटमध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय आणि यामुळे दुकानदारांसह व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। तातडीनं मार्केट स्वच्छ करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। जळगाव जिल्ह्याच्या यावल येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना नगरपालिकेनं नोटीस बजावली आहे। 2 दिवसात अतिक्रमण हटवण्याच्या सूचना नगरपालिकेनं दिल्यात, मात्र अतिक्रमण काढण्यास व्यावसायिकांनी विरोध केला। चंद्रपूर जिल्ह्याच्या बाळापूर वनक्षेत्रात वाघाला वनविभागानं पकडलंय। या वाघानं हल्ला करून 2 ग्रामस्थांना ठार केलंय, तर हा वाघ ताडोबामधून आला होता। बीडच्या लिंबा गणेश परिसरात सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात एक चोरटा ठार झालाय। या भागात पवनचक्की उभारणीचं काम सुरू होतं, तर ठार झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। पाझर तलावात संपादित न झालेली जमीन पूर्ववत नावं करण्याची मागणी महिलेनं केली। बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात आला। यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुक्यातील सातारा येथील सेंट्रल बँक इंडियाच्या ब्रांचला लागलेली आग आटोक्यात आली आहे। या आगीमध्ये बँकेतील कागदपत्र जळून खाक झाली आहेत, मात्र घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्यास उशीर झाल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली।